जुन्या काळच्या लग्नामधील एक आठवण. 1990 पूर्वी लग्नामध्ये आहेर किंवा भेटवस्तू केल्यानंतर माईक वरून सांगण्याची पद्धत होती. अमुक अमुक व्यक्तीकडून 1 रुपया, तमुक तमुक कडून 2 रुपये, अशा प्रकारे. ज्याची भेट 11 रुपये किंवा त्याच्या वर असेल त्याच्याबद्दल तर खूप भारी वाटायचं. त्याच्यानंतर लग्नानंतर 2-4 दिवसातच नवरदेव त्याला लग्नात हुंडा म्हणून मिळालेला रेडिओ गळ्यात टाकून, मिळालेल्या सायकलवर आयटीत टांग टाकून आणि मिळालेले हँडो शँडोचे घड्याळ हातामध्ये सगळ्यांना दिसेल अशा दिमाखात दाखवत गावात पूर्ण फेरफटका मारायचा. त्यावेळेस त्याची शान काय आवरच होती. आत्ताच्या नवरदेवांना त्याच्या 100 पट मिळालं तरी त्याची सर येणार नाही हे नक्की. लग्नाच्या 2 दिवस अगोदर सर्वांसोबत बुंदी बनवण्यासाठी केलेलं जागरण किंवा लापसी वा भात बाजेवर टाकून नंतर वाढायला घेताना अक्षरशः वापरलेले फावडे, पिण्यासाठी नदीवरून बैलगाडीने टिनपाड भरून आणताना पूर्ण ओलेचिंब होणे, हे सर्व इतिहास जमा झाले आहे. लग्नाआधी मुला मुलीच्या वडिलांसोबत त्यांना घालावायची आंघोळ, त्यानंतर सर्वांना आग्रहाने धरून आणून कपाळभर भरलेला मळवट, त्यावरून लावलेली चमकी, सगळे नव्या पिढीला पटणार देखील नाही. कालाय तस्मै नमः. आली लग्न घटी समीप नवरा, अशी आरोळी कानावर पडली की बूड झटकायला सुरुवात करायची. नंतर वाजवा रे वाजवा असं बामण म्हणला की मंडपाच्या बांबूला पाठ लावून बसायचे, जेणेकरून तदैव लग्नम सुजनम तदैव ताराबलम चंद्रबलम ऐकायच्या आत मुठीत कोंबलेल्या रंगीत अक्षदा नवरा नवरीच्या अंगावर बचकन फेकून पायाला रुतणारे ढेकळ बाजूला करायचे. पहिली पंगत. गावातल्या लग्नात जेवायची ही गंमत ज्यांनी अनुभवली असेल त्यांना कोणत्याच महागड्या हॉटेलात अजिबात मज्जा येणार नाही. तिकडे नवरा नवरी होमाभोवती गिरक्या मारेपर्यंत पत्रावळीवाला पंक्तीत फिरायला सुरुवात करतो. पत्रावळी म्हणजे पळसाची 5-6 पानं काड्यानं शिवून बनवलेलं ताट. या पत्रावळी निम्म्या तरी फाटलेल्या असायच्या, त्यामुळे 2 जोडून घ्याव्या लागत. पत्रावळी वाटणारी मंडळी विशेष क्रूर आणि निष्ठुर का असत कोण जाणे. फाटलेली पत्रावळ बघून मुद्दाम दुसरी पत्रावळ देत नसत, आणि जर दिलीच तर तीही एकदम तुकडा झालेली, जणू लग्न यांच्या घरचे असते अशा थाटात तुच्छ कटाक्ष टाकून बघत. पत्रावळ ढेकळावर ठेवली की ती सरळ कधीही राहत नसायची. त्यासाठी खाली ढेकळांची खास सेटिंग करावी लागे. कशी बसी पत्रावळ सेट केली तर वारा येई आणि ही बया इकडे तिकडे उडू लागे. त्यासाठी एक वजनदार ढेकूळ पत्रावळीवर ठेवावा लागे. पत्रावळी स्थानापन्न झाल्या की मीठ वाढणारा, अतिशय घाईत असणारा तो यायचा आणि कुठल्याही भिंतीवर निर्लज्जपणे थुंकल्यासारखा बरोबर मध्यभागी मिठाची बचक सोडायचा. यांना पत्रावळीला काट असतात हे माहिती नसावे. त्याच्या मागोमाग बुंदी वाढणारे झांजपतक येते. जिथं मीठ वाढलंय त्यावर नेम धरून बुंदी वाढायची असा प्लॅन करून आलेले असायचे दुष्ट साले. सगळी बुंदी खारट होऊन जाई. मीठ आणि बुंदी कष्टपूर्वक वेगळी करेपर्यंत मोठ्या टोपलीत भात घेऊन 2 जण पळत येत. दोघांच्या हातात भात वाढायला चहा प्यायच्या बश्या असत. एकाच वेळी 2 पंक्ती वाढताना टांग्याला जुंपलेल्या बिगर खांदी बैलांसारखे शिवळा ताणत पुढे पुढे धावत. बुंदीच्या अंगावर सांडलेला भात बाजूला करेपर्यंत वरणाची बादली येई. वरण वाढणारी मंडळी बिंडोक असत. भाताचे कितीही छान आळे बनवले तरी तो वरण नावाचा द्रव आळ्याच्या बाहेर ओतायचा चंग बांधून ते आलेले असायचे. भाताचा कोथळा फोडून बाहेर वाहणारे वरण आवरता आवरता जेवणारा घामाघूम होऊन जाई. वरणाची बादली पुढे सरकल्यावर मागून झणझणीत वांग उसळीची बादली नाचत येते. उसळीत घुसवलेले वगराळे तर्री सकट बाहेर येई आणि पत्रावळीवर उताने होई. यामुळे नुकताच कालून ठेवलेला वरण भात आणि निसून ठेवलेल्या बुंदी मिठाच्या ढिगाऱ्यासह ओलेचिंब होई. काड्यांनी शिवलेल्या पत्रावळीने एव्हाना दम तोडलेला असे. तिच्या फटीमधून वरण आणि उसळीचा रस्सा ढेकळात झिरपू लागतो. एखादा ओघळ पत्रावळीचे काठ ओलांडून थेट वाढणाराच्या पायाखाली लोटांगण घालतो. त्यात जर का सोसाट्याचा वारा आला तर गंमत नका विचारू. शेताच्या बांधावरचा पाचोळा, घरामागच्या उकिरड्यावरची राख आणि नुकतीच कापून फेकलेल्या हरळीची पाने कालवलेल्या भातावर येऊन बसत. आता भातातून बुंदी निवडायची की हरळीची पाने
या संभ्रमात असलेला जेवणारा वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे ही राकट चिडलेल्या आवाजातली आरोळे ऐकतो आणि पहिली बुंदीची बचक तोंडामध्ये घालतो. बुंदी खाताना मंडपाच्या छताकडे बघायला लागे. त्यामुळे खाली पत्रावळीत गुपचूप येऊन पडलेली मनभर भाताची बसी बघायला चान्स नाही. मागून तिच्या अंगावर तुटून पडणारा वरणवाला सरकारी काम असल्यासारखा भडकन वरण ओतून पळून जायचा. काही मिनिटातच पत्रावळीतून जसे पाणी खाली झिरपते तसा खालचा ढेकूळ पत्रावळीत झिरपून वर येऊ लागे. आधीच बुंदी आणि उसळीत रंगलेला भात ढेकळाच्या नामस्मरणात कधीच सावळा विठ्ठल बने. 12चे लग्न 2:30ला लागलेले असते. त्यामुळे खाणारे पत्रावळीच्या दुर्दशेकडे न बघता एकामागे एक ढिगारे संपवत इतस्ता पसरलेले मीठ बोटावर चोळून पत्रावळीची घडी करत. ती पुन्हा उडू नये म्हणून तिच्या बोकांडी मोठा ढेकूळ ठेवत. पाण्याच्या टँकरकडे धावत. एकाच पाईपला ठिबक सिंचनच्या 10 नळ्या जोडून चिखलात रुतलेला हा स्थितप्रज्ञ पाईप अर्धे पाणी खाली सांडवत असे. पहाटे 5 वाजता भरून आणलेला थंड पाण्याचा टँकर एव्हाना आंघोळीच्या पाण्यासारखा गरम झालेला असे. प्लॅस्टिकच्या रंगीबेरंगी ग्लासातून 2 घोट पाणी पिऊन नवरा नवरीला आशीर्वाद देत लोक आल्या मार्गाला लागत. येताना खिशात लपवलेला प्लॅस्टिकचा ग्लास म्हणजे त्यांना ऑस्कर पुरस्कार वाटत असावा. 2-5 रुपये आहेर केल्याच्या बदल्यात पोटभर धुळयुक्त जेवण आणि 1 प्लॅस्टिकचा ग्लास. ही आठवण आपल्याला नक्कीच आवडेल आणि आवडल्यास शेअर करा आणि साहित्य जागर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.